आज आपल्याला मसाला वांग बनवायचं आहे. खार वांग बनवायचं आहे, एक नंबर. सुलेवचं खार वांग बनवणार आहे आता, गावठी पद्धतीचं. हरभरणे आज काय बनवते? आज खार वांग बनवणार आहे गावठी पद्धतीचं. हिरव्या मिरचीचं का लाल मिरचीचं? थोडस लाल तिखट, थोडस चवीपुरतं लाल तिखट. होय. त्यासाठी साहित्य बघा: वांग, शेंगदाणे, लसूण, थोडंसं लाल तिखट, धना पावडर, कढीपत्ता, हळद, मीठ, घरकुल मसाला, खोबरं, कोथिंबीर आणि तेल. आता वांग चिरून घ्यायचं आणि गावठी पद्धतीचं मस्त खार वांग बनवायचं झणझणीत. काय काय तयार करावं लागते आधी? ते वांग्याचं काट काढून घेते ना जरा जरा. खाताने वांग्याचं काट टोचतेल ना, खार वांग करायचंय म्हणून काट काढून घेते आणि चिरते. थोडं थोडं देठ पण काढायचं, लय मोठं मोठं देठ ठेवायचं नाही, तर देठ काय शिजत नाही. तुम्हाला खायचंय का मसाला वांग? हा मग आज टेस्टी वांग होणार आहे. टेस्टी होणार आहे म्हणून मला खायचंय तर असं चिरून घ्यायचे, लय जास्त पूर्णपर्यंत चिरायची नाही, अशी चिरायची. खिडकी आहेत का बघायची, अशी एवढी चिरून घ्यायची. चिरलं सगळी वांगी चिरून घ्यायची एकसारखी चिरून घेतली. मसाला भरायचा. आता कोथिंबीर चिरते. कोथिंबीर बी सुकून गेली जरा. मिक्सरला लावलं की नाही काही चव लागत नाही बघा मसाले वांग्याला, म्हणून हे असं थोडंसं मोठं मोठं करून घ्यायचं. जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मिडियम करून घ्यायचं. आणि मिक्सरला जरा जास्तच बारीक होते, त्यामुळे चवच लागत नाही, मग काहीतरीच लागतं. त्यामुळे मग मी असंच बारीक करून घेते. ह्यातच लसूण टाकायचा, शेंगदाण्यातच लसूण टाकायचा. कोथिंबीर बी त्यातच टाकायची. मग असं एवढं मोठं मोठं करून घ्यायचं. यात घरकुल मसाला पण टाकून द्यायचा लगेच. थोडंसं पाणी टाकायचं आणि असं हाताने सगळं मिक्स करायचं. मिक्स केलं की असं भरून घ्यायचं. त्यात दाबून दाबून भरायचं चांगलं. असं सगळ्या वांग्यात दाबून दाबून भरायचं. का बरोबर सगळ्या वांग्याला मसाला पुरला का नाही? टेक्निक भारी आहे तुमची. हा, तुझी टेक्निक भारी आहे. असं दाबून दाबून भरायचं. फोडणीसाठी फक्त कढीपत्ता आणि खोबरं टाकायचं, बाकी काय टाकायचं नाही. बाकी सगळं वांग्यामध्ये मसाला भरून टाकायचा. कढीपत्ता आणि खोबरं तेवढं फोडणीला टाकायचं. म्हणून ते मग असे खोबरं त्या बैंगनमध्ये भरलं नाही वांग्यात. ते वलं खोबरं आहे ना, त्यामुळं खिचल्या पण जाय नाही. जास्त पण खोबरं नाही टाकायचं आणि कमी बी नाही टाकायचं, बस झालं. कढई चांगली तापली, तेल टाकायचं. जास्त पण तेल टाकायचं नाही. कढीपत्ता टाकायचा. आता खोबरं टाकलं की लगेच वांग टाकायचं. दिसतंय का निघालेलं बाहेर? असं चांगलं परतून घ्यायचं. तर जाळ पण नाही घालायचं त्याला, कमी जाळावरच परतून घ्यायचं. कलर चेंज होतं, परतून घ्यायचं चांगलं मस्त. सगळं परतून घ्यायचं. परत थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आणि मंद आचेवर शिजून द्यायचं चांगलं. गावरान पद्धतीचं वांग आहे मसाला वांग, खार वांग. बघा कसा खमंग वास सुटलाय का? हा मग येतोय का वास? हो, एकच नंबर वास येतोय बाबा. आज चुलीवलं खारं वांग भेटणार आहे. कसला खमंग वास सुटला. असं वाटतं की आपणच खावं. बघा आता हे राहिलेलं पाणी आहे का नाही, हे मग अशी मसाल्यातलं पाणी आहे का नाही या ताटातलं, हे असं टाकायचं सगळीकडे पसरून आणि हेच पाणी टाकायचं.
एवढाच जाळ लावायचा बघा, ह्याच्या जास्त लावायचा नाही. कसं खळखळ खळखळ उकळायला लागलं आता, तेवढ्यावर शिजून द्यायचं का? हा बस झालं. बघा आता किती मस्त तेल सुटायला लागलंय वांग्याला. शिजलं बघा, गावरान पद्धतीचं बघा किती छान बनवलंय बघा. शिजलं पण लवकर आणि किती छान झालंय. काय काय टाकलंय चुली, काय टाकले? आता वांग झालंय, हा वांग झालंय आणि आता भात टाकलाय शिजायला. होय, हा भात शिजला की गरम गरम मस्त जेवायचं. ओके. शिजला का भात? शिजला बघा भात. झालं वांग झालं, भात झाला, भाकरी झाल्या आणि सकाळचं थोडंसं बेसन आहे. आणि आता वांग बनवलंय, मसाला वांग, झणझणीत खार वांग. आता गरम गरम जेवायला बसा लगेच. उलट मला तर भूक लागली. मला तर लय भूक लागली. थांबा मी जेवते आधी, नंतर तुम्ही मग हे करा. कसं लागले वांग? वा मस्त मस्त आहे. मला तर आधीच लय वांग आवडतं, तुम्हाला पण माहिती आहे. कसं झालंय? वा 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 वा, एकच नंबर वांग गड्या. एकच नंबर ना? खावा मग. हाय अजून छान आहे ना, मस्त लागतंय वांग. असं वाटतंय सगळंच वांग खावं. आज तुझ्या आवडीचं वांग आहे. म्हणून 2 वांगे खाल्ले आतापर्यंत, 2 वांगे.